नमस्कार मित्रांनो, आवर लिटिल अद्वी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे महाडमधील सव या गावातील गरम पाण्याचे कुंड दाखवायला। आता सध्या मी उभी आहे मुंबई गोवा महामार्ग महाडजवळ। इथे हे समोरचं तुम्हाला दर्गा दिसतोय, त्याच्याच बाजूला गरम पाण्याचे कुंड आहेत आणि ते बघायला जाऊया कसे आहेत। हे बाजूला हिरवीगार गर्द झाडी दिसते, नारळाची झाडं आहेत। नीलकमल हॉटेलच्या बाजूने जर आपल्याला इथून जायचं असेल तर होडीने जावं लागेल। होडी म्हणजे छोटीशी होडी असते, ती वल्हवत पलीकडच्या साईडने जाऊन मग झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते। पण आपल्याला जर रोडने जायचं असेल तर महाडमधून मी तुम्हाला आता घेऊन जाते। महाडमधून सव या गावापर्यंत रोडने जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून शेतातून बांधावरून त्या कुंडापाशी जायचं आहे। सगळीकडे आता शेत कापून झालेले आहेत, भारे बांधून झालेले आहेत। तुम्हाला दिसते सगळे शेत मोकळे झालेले आहेत, शेती कापून भारे बांधून ठेवलेले आहेत। तुम्हाला पुढे दिसतात सगळ्या शेतामध्ये भारे बांधून ठेवलेले आहेत। ही आहे सावित्री नदी। सावित्री नदीच्या बाजूनेच रस्ता आहे सवला जायचा। हीच ती नदी ज्या नदीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि अनेक गावं पाण्यामध्ये भरून राहतात, बुडून जातात। तर आपण जाऊया सव बघायला। आता आपलं हे सव गाव जे आहे ते आलेलं आहे। आता इथून सव गावाच्या इथे ही मुलं पण पोहून आलेली आहेत, कुंडातून दिसतात। आता सव गावाच्या इथे आपल्याला गाडी ठेवून एक 15 ते 20 मिनिटाचा रस्ता क्रॉस करून मग ते गरम पाण्याचे झरे बघायला जायचे। हा जो रस्ता आहे ना, तो शेतातून बांधावरून काढलेला रस्ता आहे। म्हणजे सव गरम पाण्याचे झरे हे गुगलवर तुम्ही सर्च केलं ना की रायगडमधील कोणते गरम पाण्याचे झरे आहेत, तर त्याच्यामध्ये सव उन्हेरे हे 2 नावं येणारच। आणि जास्त वाईट गोष्ट अशी की ह्या ठिकाणी जायला कच्चा रस्ता, पक्का रस्ता नाही आहे, डांबरी रस्ता नाही आहे। म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या गावामधील जी वस्ती आहे त्या लोकांना पावसाळ्यामध्ये जाताना किती अडचणी फेस करायला लागतात हे तुम्हाला दिसून येईल। इथे पण भारे बांधून ठेवलेले आहेत आणि इथे खळं करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला झोडपणी करण्यासाठी। आता आपण जाऊया गरम पाण्याचे कुंड बघायला। म्हणजे जेव्हा आपल्याला मेहंदी मिळत नव्हती, मेहंदीची कोण मिळत नव्हतं, तेव्हा ही जी पानं आहेत ना, ती पानं काढून वरवंट्यावर वाटायचे आणि मग त्याची मेहंदी लावायची। तिचासुद्धा कलर मेहंदीसारखा द्यायचा। लहानपणी माझ्या लहानपणी असं वापरत होतं मेहंदी। ही जी झाडं तुम्हाला दिसतात ती तुरीच्या शेंगांची झाडं आहेत, अजून तुरी आलेल्या नाही आहेत। आणि हे बघा, पावसामुळे शेत पूर्ण पडलेलं आहे। किती ते नुकसान, किती लोकांना एवढं मेहनत करून काहीच मिळत नाही असं झालंय। काही ठिकाणी शेतीची कापणी झालेली आहे, काही ठिकाणी नाही झालेली आहे। आता बघूया, ही बघा छोटी छोटी फुलं आहेत। रस्त्याच्या बांधावरती जो छोटीशी पायवाट आहे त्याच्या बाजूला छोटी छोटी फुलं आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची। अजून किती लांब आहे ते बघूया। इथे सगळीकडे तुरीची झाडं लावलेली आहेत। इथे बघा पाणी दिसतंय तुम्हाला। हाच रस्ता पावसाळ्यामध्ये कसा असेल हा विचार करा। इथे जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 8 वाजता वगैरे इथे यायला लागेल। छोटी छोटी झाडं, छोटी छोटी फुलपाखरं पण आहेत त्याच्यावरती दिसतात।
ती शूट होत आहेत. तर इथे येण्यासाठी सकाळी 8 वाजता यावं लागेल, कारण ही पायवाट जी आहे म्हणजे आतमध्ये अंतर एक 10 मिनिट झालेलं आहे आम्हाला चालून आणि आम्ही आलो आहे 11 वाजता. सूर्य खूप तापलेला आहे. जरी थंडीचे दिवस असतील तरी ऊन प्रचंड लागते, त्याच्यामुळे सकाळी लवकर आलात तर खूप मस्त फ्रेश वाटेल. आणि इथे समोरून आता एक माणसं येत आहेत, ती मला वाटते त्या कुंडातून पोहून आलेली आहेत. अजून दिसत नाहीये, येतील ते. पूर्ण शेता लागूनच हा रस्ता आहे. बाजूला मात्र हिरवीगार झाडी आहे, खूप मस्त मस्त. इथली जी शेती आहे ती मुख्य शेती भाताची आहे. ही जी झाडं आहेत ती तुरीच्या शेंगांची झाडं आहेत. म्हणजे शेताच्या बांधांवरती तुरीची झाडं लावली जातात आणि मुख्य शेती भात आहे. पण भात शेती झाल्यानंतर किंवा भात शेती जेव्हा असते तेव्हा इथे उडीद टाकला जातो. आणि उडीद, त्यांना मी विचारलं की तुम्ही उडीदवरून चालताय तर ते तुटत नाहीत का झाडं? तर ते म्हणतात की उडीद जो आहे तो त्याच्यावरती समजा पाय चुकून जरी दिला तरी तो पुन्हा वरती येतो, असं एक पीक आहे. तर इथे उडीद पिकवलं जातं, मूग, मटकी हे पण पिकवलं जातं. त्याच्यानंतर वाल तर आहेतच. इथे बघा, एक शेत झालं, त्याच्यानंतर ही माणसं दुसऱ्या शेतात कापणी करायला चाललेली आहेत. हे सगळीकडे भात कापणी चालू आहे. इथे कसली वेगवेगळी मस्त वाटतात ना, व्हाईट व्हाईट फुलं. फायनली 20 मिनिटांचा रस्ता पार करून आम्ही आलेलो आहोत गरम पाण्याचे कुंड बघायला. हे जो आहे, हा समोर जो दिसतोय तो दर्गा आहे. शाह शैलानी यांचा हा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता खूप मस्त आहे. आजूबाजूला पण खूप सुंदर स्वच्छ परिसर ठेवलेला आहे. मी तुम्हाला घेऊन जाते जिथे मी तुम्हाला हायवे दाखवला, हायवेवरून जो दर्गा दाखवला, आता मी पहिलं तुम्हाला घेऊन जाते तो हायवे दाखवायला. म्हणजे इथे कोणाचं तरी एक बंद घरच आहे. हे पण एक गाव आहे, इथे एक 7-8 घरं आहेत. तर मी तुम्हाला हायवे दाखवायला घेऊन जाते. सावित्री नदी, जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ह्या गावामध्ये पण पाणी भरलं जातं. आणि हे बघा, ही जी गर्द झाडी आहे ना, तिथून पायवाट काढून पलीकडून होडीने, ह्या गर्द झाडीतून पायवाट काढून पलीकडे होडीने आपण मुंबई गोवा महामार्गावर जाऊ शकतो. मी तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग दाखवते. या समोरून ज्या गाड्या चाललेल्या दिसतात ना तुम्हाला, तो आहे मुंबई गोवा महामार्ग. म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून येण्यासाठी खूप जवळचा रस्ता आहे. पण इथून एक ब्रिज टाकला तर, पण ह्या गावाला येण्यासाठी नाही ब्रिज आहे, नाही डांबरी रस्ते आहेत. आणि खूप वाईट गोष्ट की ह्या नदीला पूर नाही आला तरी, जरी पावसाळ्यात पाणी जास्त भरलं गेलं की ह्या गावामध्ये पूर्ण पाणी घुसलं जातं. पूर्ण घरं, फर्स्ट फ्लोअरपर्यंत त्यांची माडीसारखी घरं आहेत, खाली आणि वरती असं. तर खालचा जो भाग आहे तो पूर्ण बुडला जातो. आता आपण जाऊया गरम पाण्याचे कुंड बघायला. हा जो कुंड आहे ह्याला लागून बाजूला 2 कुंड आहेत. हा जो कुंड आहे त्याला 4 बाजूने भिंती आहेत. कारण पूर्वीच्या काळी स्त्रियांना आंघोळ करण्यासाठी ह्या कुंडाचा वापर केला जावा असावा असं.
इथे तुम्हाला दिसते की लहान मुले पण ह्या कुंडांमध्ये पोहू शकतात, कारण ह्या कुंडांची खोली जी आहे ती कमी आहे. कशासाठी कशामुळे कमी आहे, तर कुंडांचा तळ जो आहे तो नारळांच्या खोडापासून बनवलेला आहे. आता आपण जे खुले कुंड आहेत 2 ते बघूया. तो जो कुंड आहे तो 4 बाजूने भिंतीने बांधलेला कुंड आहे. आता ओपनवाले कुंड मी तुम्हाला दाखवते. इथे नोटीस लिहिलेली आहे, ती पहिली पूर्ण वाचावी आणि नंतरच कुंडात पोहायला जायला पाहिजे. तर हे गरम पाण्याचे कुंड जे आहेत ते माणसाला का आकर्षित करतात, तर या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जर आपण अंघोळ केली किंवा हातपाय धुतले तर आपले त्वचेचे आजार जे आहेत ते बरे होतात. त्याच्यासाठी अनेक पर्यटक इथे गर्दी करतात असं म्हटलं जातं. भूगर्भातील लावा रस जो असतो त्याच्यामुळे खडक तापतात, त्याच्या संपर्कात पाणी तापते आणि त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकाच्या फटीतून बाहेर पडते आणि असेच गरम पाण्याचे कुंड तयार होतात किंवा गरम पाण्याचे झरे तयार होतात. खूप गरम, एवढं आंघोळीला घेतच का तू पाणी? एवढं पाणी गरम आंघोळीला ह्या कुंडाच्या बाजूला जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी असा 2 महिन्यांमध्ये उरूस भरला जातो. आणि कुंडांमध्ये तुम्ही बघताय तर कुंडाला बाजूने शेवाळ आलेली आहे, खूप सारी शेवाळ आलेली आहे, कारण ह्याची देखभाल करणे तेवढंच इथे दिसते तुम्हाला शेवाळ. तर देखभाल करायला हवे, तर सरकारने इथे डांबराचा रस्ता किंवा एक पूल ह्यापैकी काहीतरी मार्ग काढावा आणि हे एक पर्यटन स्थळ प्रसिद्ध करावं असं हीच एक विनंती. खूप मस्त पाणी आहे, खूप मस्त गरम पाणी आहे आणि इथे तुम्ही एकदा नक्की भेट द्या असं मला वाटतं. किती स्वच्छ पाणी दिसतंय तुम्हाला. ते हे काढा तिचं. या कुंडातील पाणी जे आहे ते 12 महिने गरम असते. इथे पर्यटक येत आहेत, सगळं बॅगा बिगा घेऊन आलेले आहेत, जेवणाची तयारी करूनच आलेले आहेत. मस्तपैकी आंघोळ करायची, जेवायची, आराम करायचा, आंघोळ करायची अशा हेतूनेच आलेले आहेत. तुम्ही पण ह्या कुंडांना नक्की भेट द्या. खूप मस्त कुंड आहेत. इथे जी घरं आहेत ती मुस्लिम बांधवांचीच घरं आहेत, जशी माडीसारखी घरं असतात तशी घरं. पुराच्या वेळेला ही घरं सुद्धा बुडाली होती पूर्ण. फर्स्ट फ्लोअर बुडाला होता. हे आतल्या कुंडातून पाणी ह्या दुसऱ्या कुंडामध्ये येतं, दुसऱ्या कुंडातून पाणी पलीकडच्या कुंडात, तिसऱ्या कुंडामध्ये 3 कुंड आहेत आणि तिसऱ्या कुंडातून पाणी इथून बघा हे बाहेर फेकलं जाते बाहेरच्या साईडला आणि पूर्ण गरम पाण्याचे झरे. तर आमचं गरम पाण्याचे कुंड जे आहेत ते फिरून झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.